नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरतीमधील मित्रांनो आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक पदांचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत. 10 जूनपासून ते 21 जून 2024पर्यंत त्यांच्या परीक्षा होत आहेत. याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 21 जिल्हा परिषदांचा समावेश आहे. परंतु राहिलेल्या 13 जिल्हा परिषदा जे की मित्रांनो पेसा संवर्गामध्ये येतात. जसं की उदाहरणार्थ मित्रांनो तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पेसा आणि नॉन पेसा अशी दोन्हीही जागा आहेत मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी नॉन पेसासाठी देखील अप्लाय केलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांनी पेसासाठी अप्लाय केले. बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की सर ह्या आमच्या परीक्षा नेमक्या कधी होतील, त्याच्याबद्दल माहिती सांगा, पेसाबद्दल माहिती सांगा. तर मित्रांनो तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जी मित्रांनो या ठिकाणी रिट पिटिशन या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकण्यात आलेली होती. त्याचा काय स्टेटस आहे, मग त्यानुसार मित्रांनो ह्या परीक्षा अंदाजित माहितीनुसार कधीपर्यंत होऊ शकतात तुमच्या त्याची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो सध्या नॉन पेसाचे या ठिकाणी तुमच्या हॉल तिकीट येत आहेत. जवळपास 12 जूनपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहेत मित्रांनो. पुढं 13 जून 16 जूनपर्यंतचे देखील हॉल तिकीट येतील. फक्त ह्या सध्या 21 जिल्हा परिषदांचे जे आहे हॉल तिकीट किंवा वेळापत्रक त्यांनी दिलेले आहेत. परंतु पेसामधील मित्रांनो जर आपण बघितलं, याच्यामध्ये मित्रांनो 13 जिल्हे येतात, ज्याच्यामध्ये अहमदनगरमध्ये तुम्ही अप्लाय केलेला आहे, पुणेमध्ये, ठाणेमध्ये, पालघरमध्ये, धुळेमध्ये, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या जिल्ह्यांचे मात्र हॉल तिकीट आलेले नाहीत किंवा यांचे एक्झामचे या ठिकाणी टाईम टेबल देखील आलेले नाहीत. हे एक्झाम मित्रांनो 100% होणार आहेत, परंतु याला वेळ लागत आहे मित्रांनो. तर त्यावेळेची देखील तुम्हाला सध्या संधी करण्याचे या ठिकाणी चान्स आहे, कारण की सध्या 10 जूनपासून ज्या परीक्षा मित्रांनो होत आहेत त्याचा पॅटर्न तुम्हाला समजणार आहे. एकदा परीक्षा झाल्यानंतर IBPS कशा पद्धतीने परीक्षा घेते त्याची एक आयडिया, कल्पना तुम्हाला येणार आहे. तर याच्यासाठी मित्रांनो तुमचा अभ्यास ह्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला तर चालू राहू द्या. याच्या परीक्षा एक दिवस मित्रांनो 100% होणार आहेत, परंतु नेमक्या कधी होतील त्याचीच अपडेट आपण पाहणार आहोत. तर बघा सध्या मित्रांनो या ठिकाणी ह्या जवळपास 18 ते 21 जिल्ह्यांचे काय झालेले आहेत वेळापत्रक आले, त्यानुसार जवळपास 18 जिल्ह्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत. याच्यामध्ये मित्रांनो पेसा जिल्ह्यांचे हॉल तिकीट आलेले नाहीत. तर पेसाची मित्रांनो या ठिकाणी ही जी केस स्टेटस आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. नेमक्या त्यानुसार मग परीक्षा तुमची कधी होईल. तर बघा सध्या मित्रांनो तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर पेसाबद्दल मित्रांनो अगोदरच या ठिकाणी कळवण्यात आलेलं होतं. जे जिल्हे पेसामध्ये येतात मित्रांनो त्याच्यामध्ये या ठिकाणी कुठलीही परीक्षा होणार नाही किंवा निकाल लागणार नाहीत किंवा नियुक्त्या भेटणार नाहीत. त्याच्याबद्दल महाराष्ट्र शासन सहसचिव यांनी मित्रांनो सर्व विभागांना हे परिपत्रक काढून जे आहे 13 ऑक्टोबर 2023लाच मित्रांनो कळवलेलं होतं. याच्यामध्ये मित्रांनो फक्त जिल्हा परिषदमधील पदच नाही तर 17 संवर्ग येतात मित्रांनो. त्याच्या पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया आणि नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये आणि गरज भासल्यास या विभागाचे अभिप्राय घेण्यात यावेत, म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचे असं सर्व विभागांना सांगण्यात आलेलं होतं. कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढील सुनावणीनुसार मित्रांनो ज्यावेळेस निर्णय येईल त्याच वेळेस याच्यामध्ये पदभरतीचा निर्णय घेईल असं सांगण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, तलाठी असेल, वनरक्षक असेल, पोलीस पाटील असेल, अशी विविध पदं येतात मित्रांनो. पेसा संवर्गामध्ये 17 संवर्ग जे आहेत त्याच्यामध्ये आणि हे 13 जिल्हे येतात. तर मित्रांनो मग सध्या हे जे आता नॉन पेसाचे सध्या वेळापत्रक आलेले आहेत, बरेच विद्यार्थी येतात की पेसाबद्दलच्या मग आमचे एक्झाम कधी होतील त्याच्याबद्दल मित्रांनो पहा. जो केस स्टेटस आहे तो आपण पाहूयात. त्याच्या अगोदर मित्रांनो पहा सुप्रीम कोर्टमध्ये मित्रांनो सुनावणी कधी होऊ शकते. सुप्रीम कोर्टला सध्या मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं 1 जूनपासून ते 7 जुलैपर्यंत मित्रांनो उन्हाळ्यात सुट्टे जे आहेत ते त्यांना देण्यात आलेले या कॅलेंडरनुसार. त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी याच्यामध्ये थोडा या ठिकाणी वेटिंग तुम्हाला करावी लागू शकते. मात्र परीक्षा तुमच्या होणार आहेत. माननीय सुप्रीम कोर्टचा ज्यावेळेस निर्णय होईल त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यावरती डिसिजन घेतले जाऊ शकतात. परंतु त्याच्या अगोदरही ग्रामविकास विभागाने मित्रांनो जर डिसिजन घेतला असा की जसं की मित्रांनो कृषी सेवक असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, ह्या देखील पेसामधील मित्रांनो परीक्षा झालेल्या आहेत, परीक्षा घेऊन ठेवल्यात, फक्त त्यांचे निकाल असतील किंवा नियुक्ती जे असतील मित्रांनो त्या देण्यात आलेल्या नाहीत, त्यांचेही मित्रांनो या ठिकाणी पेंडिंग आहे. तशा पद्धतीने जर ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला तर तुमच्या पेसामधील देखील ह्या 13 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक पदांच्या परीक्षा होऊ शकतात. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसा निर्णय घ्यायला पाहिजे का जसा इतर विभागाने घेतलाय त्या पद्धतीने. जर तशी माहिती आली तसा मित्रांनो निर्णय झाला तर तुमच्यापर्यंत नक्कीच त्याबद्दलचं अपडेट दिलं जाईल. तर बघा मित्रांनो सध्या तरी या ठिकाणी केस स्टेटस जर आपण ऑफिशियल वेबसाईट जी आहे मित्रांनो त्याच्यावरती चेक केला पहा. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं मित्रांनो सध्या जी या ठिकाणी ही केस आहे मित्रांनो जी की म्हणजे रिट पिटिशन आहे जी की मित्रांनो या ठिकाणी पहा
त्याचा हा डायरी नंबर आहे. ऑनलाईन जर चेक केलं मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी जे मित्रांनो या ठिकाणी आहे द स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध टाकण्यात आलेली ही रिट पिटिशन आहे. म्हणजे रिस्पॉन्डंट्स आहेत ते द ॲडिशनल कमिशनर ट्रायबल वेलफेअर यांच्या रिस्पॉन्डंट ते देखील आहेत. तर पहा याच्यामध्ये पाहू शकता सध्याचं केस स्टेटस जर आपण बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये नेक्स्ट टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन, म्हणजे ही केस कधी या ठिकाणी लिस्ट होऊ शकते ती डेट दिली पहा 5 ऑगस्ट 2024. आता कॉम्प्युटर जनरेटेड आहे आणि टेंटेटिव्हली आहे, याच्यामध्ये बदलही होऊ शकतो मित्रांनो. या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट आहे म्हणजे 5 ऑगस्ट 2024ला मित्रांनो याच्यावरती सुनावणी होऊ शकतं असं ऑनलाईन या ठिकाणी ह्या केस स्टेटसमध्ये पेसाबद्दलची जी याचिका टाकण्यात आली होती त्याच्यावरती मित्रांनो या ठिकाणी दिसत आहे, ऑनलाईन दिसत आहे. जी माहिती दिसते तीच तुम्हाला मी सांगतोय. तर 5 ऑगस्ट 2024 दिसत आहे मित्रांनो, म्हणजेच ऑगस्टपर्यंत तरी तुम्हाला या ठिकाणी अजून वेटिंग करावी लागणार आहे. मग याच्यावरती ज्यावेळेस मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या परीक्षाबद्दलचा हा निर्णय पेसाबद्दलचा घेतला जाऊ शकतो. तर पहा मित्रांनो तिथपर्यंत तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी अजून या ठिकाणी चान्सेस असणार आहेत, त्याचा तुम्हाला फायदा देखील होणार आहे. परीक्षा तर 100% होणार आहेत. ज्यांनी अर्ज भरलेत त्यांना या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी कुठलीही अडचण असणार नाही. तर ही केसबद्दलचा स्टेटस आहे मित्रांनो. किंवा त्याच्या अगोदरच मित्रांनो ग्रामविकास विभागाने जर तसा निर्णय घेतला तर तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट असणार आहे. इतर विभागाप्रमाणे तशी जर माहिती आली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. परंतु सध्या मित्रांनो केस स्टेटस जो असणार आहे या ठिकाणी 8 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी दाखवला जात आहे. तिथपर्यंत तुम्हाला वेटिंग करावीच लागणार आहे, कारण की मित्रांनो या ठिकाणी ही न्यायालयीन प्रक्रिया आता मध्ये या ठिकाणी ही पेसाबद्दलची झालेली आहे. याबद्दल जसे अजून अपडेट येत राहतील मित्रांनो तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा आणि पुढील येणाऱ्या सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.